पावसाळी अधिवेशनाचा 9वा दिवसही गोंधळाचा. लोकसभेचं कामकाज सुरू होताच गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. तर संसद परिसरात अमित शहांविरोधात काँग्रेसचं आंदोलन. पोलीस कारवाईच्या निषेधार्थ विरोधक आक्रमक. आंदोलक विद्यार्थ्यांवरती पॅलेट गनचा वापर गंभीर. आदेश असोत वा नसोत या दडपशाहीला थेट गृहमंत्रीच जबाबदार. अमित शहांनी राजीनामा द्यावा. विद्यार्थ्यांवरील कारवाईवरनं संजय राऊत आक्रमक. जेन झीनं भारताला बदनाम केलं. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा रामदेवकडनं निषेध. तर तुम्ही आंदोलनातून महिलांचे कपडे घालून पळाले तेव्हा अपमान नाही का झाला? संजय राऊतांचा सवाल. दिल्लीत आपच्या कार्यालयावरती भाजपचं आंदोलन. पंजाबमधील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ भाजप आक्रमक. पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त. उद्धव ठाकरेंना कल्याण कोर्टाचं समन्स. 5 ऑगस्टला कल्याण कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश. 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत वसंत डावखरेंचा व्हिडिओ एडिट करून बदनामीसाठी वापरल्याचा आरोप. भाजप पदाधिकारी विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. क्लिपमध्ये खडसे कुटुंबाबाबत आक्षेपार्ह भाषेत टीका. व्हायरल ऑडिओनंतर चौधरींचा राजीनामा. भाजपात खळबळ. विजय चौधरींसारख्या लोकांमुळे भाजपची प्रतिमा मलिन. गिरीश महाजनांनी थांबवायला हवं होतं. TV9 मराठीशी बोलताना एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. भाजप पदाधिकाऱ्याचा राजीनामा. पण त्या मंत्र्यांचं काय? भाजप कायम पाताळयंत्री आणि कारस्थानी पक्ष राहिलाय. हे विजय चौधरींच्या राजीनाम्यानं स्पष्ट. कथित ऑडिओ क्लिपवरनं रोहित पवारांची टीका. उल्हासनगरमधील नगरसेवकांचा गुवाहाटी दौरा वादाच्या भोवऱ्यात. दौऱ्यात 65 लाखांचा खर्च. नगरसेवकांसोबत पत्नी, आई आणि मुलांचाही प्रवास. अभ्यास दौरा होता की पर्यटन? मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांचा आरोप. नाशिकमध्ये खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी. अंबड MIDC परिसरातील खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू. ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. संयमनीय शिस्तबद्ध क्रिकेट कारकिर्दीला अजिंक्य रहाणेचा अलविदा. क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा. पुढे जाण्याची हीच योग्य वेळ असं म्हणत अजिंक्य रहाणे भाऊक.